नमस्कार मित्रांनो, MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राचे या पुरस्कारासाठी आम्ही महाराष्ट्रातील तळागाळातल्या अनेक मान्यवर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देत असतो. ज्यांनी खरंच शून्यातून विश्व निर्माण केलेले आहे, मग कला असो, क्रीडा असो, साहित्य असो, प्रशासन असो, आरोग्य असो, विविध क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती आजतागायत आम्ही त्यांना पुरस्कार दिलेले आहे. हे वर्ष 7वं आहे. या 7व्या वर्षामध्ये आम्ही आज ज्यांची निवड केलेली आहे ते डॉक्टर निलेश नारायण मोटे सर, ज्यांचं करमाळ्यामध्ये मोठे हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध आहे. ते स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. कोरोना काळामध्ये त्यांनी अनेक स्त्रियांचे मोफत उपचार केले. आजही ते करतात. गरजू आणि जे की अनेक ज्यांना आधार नाही अशांना आधार असलेले डॉक्टर मोटे सर, आज त्यांची मुलाखत घेणार आहोत. त्यांना आम्ही स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देणार आहोत यावर्षीचा 2022चा. तर जाणून घेऊया त्यांच्याचकडून त्यांच्या आत्तापर्यंतच्या यशाची वाट. सर नमस्कार. प्रथमतः आपणास हार्दिक शुभेच्छा. सर, आपण स्त्रीरोग तज्ज्ञ आहात. आपलं मोरे हॉस्पिटल मोठे हॉस्पिटल म्हणून करमाळ्यामध्ये हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलची संकल्पना आपल्या डोक्यात कशी आली? ॲक्च्युली सर, माझ्या घरामध्ये मला 4 बहिणी आहेत आणि वडील ॲक्च्युली शिक्षक होते, परंतु त्यांचं शिक्षणाचं सगळं हे करत असताना वडिलांची जी धावपळ बघत होतो किंवा काटकसरीने जगायचं वगैरे, या सगळ्या गोष्टीतून मला जाणवलं की बाबा आपल्याला एक चांगला डॉक्टर वगैरे व्हावं असं वाटलं मला. आणि त्यानंतर मग मी त्या दृष्टीने वाटचाल केली. ॲक्च्युली मी UPSC साठी सुद्धा ट्राय केला, परंतु मला माझ्या जबाबदाऱ्यांमुळे मला ते हे करता आलं नाही. ॲक्च्युली मी UPSCमध्ये क्लास जॉईन केली होती युनिक अकॅडमीला. तिथे मी सेकंड टॉपर होतो, परंतु मला माझ्या जबाबदाऱ्यांमुळे मला तो मार्ग निवडता आला नाही. मग मी नंतर MBBS करून मग गायनेकोलॉजिस्ट म्हणून हे शिक्षण प्राप्त केलं. त्यानंतर मी YCM हॉस्पिटल पिंपरी चिंचवड येथे मी रजिस्ट्रार म्हणून 6 महिने तिथे काम केलं. आणि त्यानंतर अंबेजोगाई गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सोनोग्राफीसाठी मी अप्लाय करून तिथे 6 महिन्याचा कोर्स करून मी लगेच करमाळ्यामध्ये म्हटलं की बाबा जे गोरगरीब लोक आहेत त्यांना आपल्याला सेवा देता येईल. त्या दृष्टीने मी लगेच 2011मध्ये हॉस्पिटल स्थापन केलं. आणि ते प्रायव्हेट हॉस्पिटल माझं सुरू असताना सुद्धा मी सरकारी दवाखान्यामध्ये 2012ला जॉईन झालो ॲज अ कन्सल्टंट म्हणून. मी त्यासाठी कुठली म्हणजे शुल्क आकारलं नाही. आणि त्यामध्ये मी जवळजवळ एक 2,500 तरी महिलांचे फोरसेप्स व्हेंटिल्स डिलिव्हरी, जे आपण कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरीज म्हणतो, अशा डिलिव्हरी आपण मोफत केल्या. आणि त्याच्यानंतर कोविडच्या काळामध्ये आम्ही जवळजवळ 130 सिझेरियन सेक्शन्स तेही आपण केले. आणि ते काम माझं अजून पण चालूच आहे. सर, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही डॉक्टरांना शिकवलं जातं. ज्यावेळेस तुमची ही पदवी मिळाली त्याच्यानंतरचा जो तुमचा आनंद आणि तुमच्या परिवाराचा आनंद कसा होता? ज्यावेळी माझं MBBS कंप्लीट झालं त्यावेळी माझे घरातील सर्वच सदस्य, माझे आई वडील असतील, माझे 4 बहिणी असतील, किंवा माझा भाऊ असेल धाकटा, किंवा माझे बाकीचे जे नातेवाईक असतील, ते सर्वच नातेवाईक एकदम सगळे खुश झाले होते की बाबा आपल्या म्हणजे कोणी आतापर्यंत कोणीच आमच्या याच्यामध्ये डॉक्टर म्हणून कोणी पदवी घेतलेली नव्हती. आणि ते प्राप्त केल्यामुळे मग सगळ्यांनाच बऱ्यापैकी आनंद झालेला. सर, मला वाटतं की 2006ला तुम्ही MBBS झाला, त्याच्यानंतर 2007 आणि 2008ला तुम्ही इंटर्नशिप केली. त्याच्यानंतर तुमचा प्रवास कसा सुरू झाला? 2008ला मी ॲक्च्युली 2007मध्ये मी सर्जरीला 1 वर्ष काम केलं सर, तळेगाव दाभाडे मायमर मेडिकल कॉलेजमध्ये. आणि तिथे काम करत असताना सुद्धा मी ज्यावेळेस सर्जरी डिपार्टमेंटला होतो त्यावेळेस मी एकटाच AL म्हणून काम करत होतो. आणि मी त्याच कॉलेजला शिकलेलो असल्यामुळं माझे सिनियर्स जे होते, लेक्चरर असतील किंवा प्रोफेसर असतील, त्यांना कॉल जाऊ नये म्हणून मी एकटाच सर्व 4 युनिटचं काम मी एकटा करत होतो.
माझे जे प्रोफेसर नाईक सर म्हणून सचिन नाईक सर आहेत, न्यूरोसर्जन आहेत ते, तर सरांनी ॲक्च्युली आमचे तिथले सुपरिंटेंडंट जे होते त्यांना एक दिवशी बोलले सुद्धा की बाबा निलेश एकटाच काम करतोय, 6 जणांचा पगार तो म्हणजे एकटाच तो 6 जणांचं काम एकटाच करतोय, 6 महिने झाले, तर तुम्ही कृपया आता तुम्ही ॲडव्हर्टाईज तयार करून इंटरव्ह्यूज घेऊन नवीन मुलं किंवा नवीन AL वगैरे जॉईन करून घ्यावेत. आणि सरांनी मला म्हणजे मायाची थाप दिली. त्याच्यातून मी सर्जरीचं काम केलं. त्यानंतर मग मी गायनॅकोलॉजिस्ट म्हणून म्हणजे गायनॅकला ॲडमिशन घेतलं. ते कम्प्लीट केल्यानंतर मग परत मी याला पिंपरी चिंचवडमध्ये YCM हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रार म्हणून जॉईन झालो. सर, या मुलाखतीतून तुम्ही स्त्रियांना काय सूचना द्याल की जेणेकरून नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी प्रयत्न काय करावे? जुन्या काळामध्ये महिलांची तब्येत बऱ्यापैकी स्ट्रॉंग असायची आणि त्या काळामध्ये ॲक्च्युली मेडिसिन्सचा जास्त उपलब्ध नव्हते किंवा एक्स्ट्रा सप्लिमेंट्स किंवा एक्स्ट्रा न्यूट्रिशन त्यांना मिळत नव्हतं. त्यामुळे त्या काळामध्ये महिलांचे जे गरोदर महिलांचे जे अर्भक असायचे त्यांची वजनं कमी असायची आणि महिला ज्या होत्या त्या स्ट्रॉंग होत्या. मग त्या काळामध्ये ॲक्च्युली नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण जास्त होतं हे जे म्हणतायत आत्ताची लोक, असं काही नाही. त्यामुळे त्या काळामध्ये सुद्धा मिसॅप होत होते, त्या काळामध्ये सुद्धा मॅटर्नल डेथ होत होत्या, त्या काळामध्ये सुद्धा IUD होत होते, परंतु त्यावेळेमध्ये सोनोग्राफीची उपलब्धता नव्हती. त्यामुळे ह्याचं कुठे आपल्याला हे निदर्शनास दिसून येत नाही किंवा तिथं कुठे त्याचं लेखी नोंद वगैरे नाही आहे. आताच्या काळामध्ये अशी परिस्थिती झाली आहे की महिलांचं जे शारीरिक जडणघडण जे आहे ती नाजूक आहे आणि महिलांमध्ये जे एक्स्ट्रा सप्लिमेंट्स किंवा जे प्रॉपर ट्रीटमेंट्स वगैरे घेतले जातात त्याच्यामुळे जे अर्भक तयार होतात ते बऱ्यापैकी न्यूट्रिशन मिळाल्यामुळे त्यांचं वजन जास्त चांगलं राहतं. या सगळ्या गोष्टींचा प्रकार असा घडतो की सिझेरियन सेक्शन वगैरे त्याच्याकडे कल जास्त डॉक्टरांचा राहतो, परंतु याच्यामध्ये पण आपण प्रॉपर व्यायाम वगैरे केला आणि साधा सूर्यनमस्कार असेल किंवा किरकोळ जे व्यायाम असतील, मेडिटेशन्स असतील, या सगळ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा आपल्याला नॉर्मल प्रसूती करता येते. सर, खाजगी हॉस्पिटल आणि सरकारी हॉस्पिटल याच्यामध्ये तफावत अनेक आहे. अनेक लोक म्हणतात की सरकारी दवाखान्यामध्ये खर्च कमी येतो आणि खाजगी दवाखान्यामध्ये जास्त खर्च येतो. याबद्दल आपण काय सांगतो? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे सर. प्रायव्हेट दवाखान्यामध्ये होणारा खर्च हा जास्त राहतो ॲज कम्पेअर टू सरकारी दवाखान्यामध्ये विशेषतः मोफतच सगळ्या गोष्टी केल्या जातात कारण शासनाने तशा सुविधा पुरवलेल्या आहेत आपल्याला. आता आम्ही कोविडच्या काळामध्ये जवळजवळ 130 सिझेरियन सेक्शन केली आणि 130 सिझेरियन सेक्शनमध्ये कुठल्याही मॅटर्नल किंवा फिटल कुठलंही कॉम्प्लिकेशन झालं नाही. इवन स्कार डेशन, स्कार रप्चर किंवा इवन आपण स्टिच रिमूव्ह केल्यानंतर त्यामध्ये काही इन्फेक्शन वगैरे असलाही कुठला प्रकार झाला नाही. असे प्रॉपर सुविधा जर शासनाने दिल्या असतील तर मग गोरगरिबांचा कल शासनाकडे जास्त राहणार आहे. सर, मोठ्या हॉस्पिटलमध्ये एकूण कर्मचारी किती आहेत आणि डॉक्टर किती आहेत? सर, मोठे हॉस्पिटल येथे मी डॉक्टर निलेश नारायण मोठे आणि माझी मिसेस डॉक्टर प्रियंका निलेश मोठे, आम्ही दोघं डॉक्टर म्हणून तिथे मी सोनोलॉजिस्ट आणि गायनॅकोलॉजिस्ट म्हणून काम पाहतो आणि माझी मिसेस प्रियंका निलेश मोठे एक ऑब्झर्वर आणि माझे असिस्टंट म्हणून काम पाहते. आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये सर 5 सिस्टर म्हणजे ANM आणि एक GNM पण आहे. बाकीचा इतर स्टाफ आहे सर, फार्मासिस्ट आणि इतर स्टाफ आहे. क्या रुग्ण ज्यावेळेस तुमच्या हॉस्पिटलला येतो त्यावेळेस एक तो क्रिटिकल असतो किंवा नॉर्मल असतो, त्यावेळेस तुमची उपचाराची पद्धत कशी असते? ज्यावेळी रुग्ण दवाखान्यामध्ये दाखल होतात त्यावेळेस रुग्ण बघूनच पेशंटची कंडिशन काय आहे हे बऱ्यापैकी लक्षात येतं. त्याच्यानंतर पेशंटचे नातेवाईक किंवा पेशंट्स जे कंप्लेंट सांगतात त्यानुसार आम्ही पेशंटचं वर्गीकरण करतो. किंबहुना एखाद्या पेशंटला झटके आलेले आहेत तर त्यावेळेस पेशंट हे बेशुद्ध अवस्थेमध्ये येतं. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला नातेवाईक सगळे सांगतात की बाबा ह्या पेशंटला इतक्या वेळा इतके झटके आले होते. त्याच्यानुसार मग आपल्याला त्या पेशंटचं एक हाय रिस्क पेशंट म्हणून आपल्याला वर्गीकरण करून त्यानुसार ट्रीटमेंट द्यावी लागते. एखादं पेशंट समजा सहज
एक चेकअपसाठी म्हणून आलेला आहे. त्यांना आपण फिटल समजा सोनोग्राफी असेल किंवा फिटल डॉपलर असेल किंवा बाकीच्या काही नॉर्मल ज्या तपासण्या आहेत त्या करून आपण त्यांना लगेचच त्यांना सेंड हे करतो. सर, एखादी केस अशी आहे की जेणेकरून ती हाय रिस्क होती आणि ती तुम्ही सक्सेस केली? सर, हाय रिस्क केसेस आतापर्यंत बऱ्याच केलेल्या आहेत सर. त्यामध्ये DIC पेशंट्स असतील किंवा इक्लाम्शियाचे पेशंट्स असतील, इक्लाम्शिया म्हणजे झटके येणारे पेशंट्स असतील, किंबहुना पेशंटला इव्हन कोविड पॉझिटिव्ह पेशंटसुद्धा मी ऑपरेट केलेले आहेत सर. हो, आणि त्या पेशंट्सला बऱ्यापैकी इथून रेफर केलं गेलेलं. त्यांना इथं म्हणजे कोणी समजा ट्रीटमेंट द्यायला थोडंसं धजवत नव्हतं, परंतु आपण ते पण केलेले आहेत. ज्यांचा ऑक्सिजन 70पर्यंत गेलेला आहे असे पेशंट आपण कव्हर केलेले आहेत. असे बरेच पेशंट्स आहेत. एक्लाम्शियाचे पेशंट आमच्या ऑब्स्टेटिक्समध्ये ग्रेवयार्ड म्हणून समजलं जातं की ज्याच्यामध्ये DIC होण्याचे जास्त चान्सेस असतात. DIC म्हणजे डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोॲग्युलेशन. याच्यामध्ये काय होतं की पेशंटचं रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मंदावते आणि अशामध्ये पेशंट दगावण्याची शक्यता जास्त असते. आपल्या ॲक्ट्रेस ज्या आहेत स्मिता पाटील म्हणून, तर त्या स्मिता पाटील यांना जवळजवळ 48 ब्लड बॅग्स देऊन सुद्धा त्या सर्वाईव्ह करू शकल्या नाहीत. इव्हन त्या सेलिब्रिटी असून सुद्धा, एवढं त्यांना ट्रीटमेंट पार्ट देऊन सुद्धा, एवढं सगळ्या फॅसिलिटीज असून सुद्धा, तर आमच्या फील्डमध्ये ऑब्स्टेटिक्समध्ये DIC किंवा एक्लाम्शिया हे एक ग्रेवयार्ड आहे. त्या गुहेमध्ये गेल्यानंतर आपल्याला काहीच कळत नाही की बाबा आपण रिटर्न येऊ शकतो की नाही. सर, आपला आदर्श व्यक्ती कोण? सर, माझे आदर्श व्यक्ती माझे आई आणि वडील. तुमचे प्रेरणास्थान काय जेणेकरून तुम्हाला वाटलं की या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जावं? सर, मला लहानपणापासूनच मला एक तर UPSC करून IAS व्हायचं किंवा वैद्यकीय क्षेत्र निवडायचं, हे दोनच माझे म्हणजे पहिल्यापासूनच मला ते ज्ञात होतं. भविष्यातलं स्वप्न काय? भविष्यातलं सर स्वप्न माझं एवढंच आहे की गोरगरिबांसाठी करमाळ्यामध्ये एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल किंबहुना यश कल्याणीच्या मार्फत म्हणा किंवा स्वतःहून पुढाकार घेऊन गोरगरिबांसाठी एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करमाळा तालुक्यामध्ये नाही आहे, त्याची मला स्थापना करायचं एक माझं स्वप्न आहे. कारण करमाळा तालुका हा एक 5 जिल्ह्यांच्या कॉर्नरला पडतो आणि याची इथून रेफर करणं किंवा इथून पेशंटला कॉम्प्लिकेशन्समध्ये ब्लड बँकची सुविधा नाही, इथं फक्त ब्लड स्टोरेज सेंटर आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बार्शी किंवा सोलापूर किंवा पुणे इथं शिफ्ट करणं पेशंटला खूप क्रिटिकल आहे. तर त्यासाठी इथं अंडर वन रूफ जेवढं आपल्याला सुविधा पेशंटच्या एक लाईफ सेव्हिंग जेवढं करता येईल तेवढं माझं एक स्वप्न आहे सर. आवडता छंद काय? सर, मी पहिल्यापासूनच स्पोर्ट्समध्ये आहे. मी क्रिकेटमध्ये मी थ्रू आउट चॅम्पियन होतो. खो खोचा मी कॅप्टन होतो. लहानपणापासूनच खो खो, क्रिकेट, इव्हन इनडोअर गेम्स असतील, चेस असेल, कॅरम असेल, त्याच्यामध्ये पण मला कॉलेजेसमध्ये प्राइजेस मिळालेले आहेत. इव्हन मी सर ऑन स्पॉट सिंगिंगमध्ये कॉम्पिटिशनमध्ये पण सहभाग घेतला होता, त्यामध्ये पण मला प्राइज मिळालेलं कॉलेजमध्ये असताना. सर, नवीन येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना किंवा कर्मचाऱ्यांना आपण काय संदेश द्याल? सर, प्रत्येकच डॉक्टरांना किंवा कुठल्याही वैद्यकीय स्टाफला माझा एवढाच संदेश असेल की रुग्णसेवा हीच ईशसेवा आहे. तर आपण आपलं जे प्रोफेशन आहे ते खूप नोबल प्रोफेशन आहे. तर ते नोबल प्रोफेशन आहे हे टिकवणं आणि हे कंटिन्युटी ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर माझा एवढाच संदेश आहे की प्रामाणिकपणे आपण रुग्णांना सेवा देणं किंवा रुग्णांनाच आपण देव मानणं हे खूप गरजेचं आहे. कारण तसं केलं नाही तर आपलं जी सेवा आहे ती लोप पावत जाईल आणि बिझनेस ओरिएंटेड प्रॅक्टिस करण्यामध्ये काही अर्थ नाही. सर, आम्ही तुमच्या कार्याला सलाम म्हणून स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देत आहोत MCM TV. याबद्दल आपलं मत काय? MCM TV साई सागर एंटरटेनमेंट यांच्यातर्फे मला जो पुरस्कार जाहीर केलेला आहे या वर्षीचा, त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभार मानतो. आणि प्रत्येक क्षेत्रातील, इव्हन फक्त वैद्यकीय नाही किंवा सामाजिक क्षेत्र असेल किंवा त्यांनी जो काही पुढाकार घेऊन हे पुरस्कार देत आहेत त्याच्यामुळे खरंच खूप चांगलं कार्य करण्याची प्रेरणा युवकांना असेल किंवा प्रत्येक क्षेत्रातल्या तळागाळातल्या लोकांना मिळत आहे. त्यामुळे मी त्यांचं खरंच मनापासून खूप धन्यवाद मानतो. सर, धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण आमच्या या MCM TVच्या मुलाखतीसाठी वेळ दिला. लवकरच हा आमचा MCM TVचा स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार सोहळा नवी मुंबईमध्ये होणार आहे.
आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन या पुरस्काराचा स्वीकार करावा अशी आपणास विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. माझं नाव नारायण भिवा मोठे, माजी प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय करमाळा, जिल्हा सोलापूर. माझं शिक्षण MA BEd जॉग्रफी. आता जो माझ्या मुलाला पुरस्कार मिळाला त्याचा मला फार मोठा आनंद होत आहे. कारण मी पहिल्यापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये काम केलेले, तेच मी माझ्या मुलाला सांगितले गोरगरिबासाठी करायचं. प्रपंचासाठी आपण मिळवतोच, पण गरिबासाठी करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं हा पुरस्कार दिल्याबद्दल मी फार म्हणजे आभारी आहे. त्या बाबतीत मला फार आनंद होतो आहे की माझं नाव माझ्या मुलाने उज्ज्वल केलं. MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंट यांनी जो पुरस्कार माझ्या मुलाला दिलेला आहे त्याच्याबद्दल मी फार आनंदी आहे. माझं नाव कलावती नारायण मोठे, माझं शिक्षण 11वी झालेलं आहे. माझा मुलगा निलेश मोठे हा लहानपणापासून त्याने इतकं आमच्यासाठी कष्ट केले, सगळ्या घरादारासाठी तू लाखात एक आहे. पुरस्कार दिल्याबद्दल खूप आनंद वाटतोय. अशीच प्रगती करावी त्यांनी खूप खूप केलं. आणि करमाळ्याचं नाव निलेश खूप हुशार आहे. त्यांनी लहानपणापासून सर्वांचं केलं, घरातलं केलं, लोकांचं केलं, खूप सेवा केली. तरी हा पुरस्कार मिळतोय त्याचं खूप खूप मला आनंद. MCM TV यांचे आभार. मी प्रियंका निलेश मोठे. माझे पती निलेश मोठे यांना MCM TV यांच्यातर्फे स्टार महाराष्ट्राचा पुरस्कार भेटल्याबद्दल मला खूप आनंद आहे. आणि त्यांनी आतापर्यंत गोरगरिबांची जी सेवा केली, निस्वार्थपणे सेवा केली, त्याची कुणीतरी दखल घेतली, याबद्दल खरंच मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि म्हणजे त्यांचा सहवास किंवा ते एक पती म्हणून मला लाभले याचं मला म्हणजे सुदैव व्यक्त करते की माझे मिस्टर म्हणून ते मला आयुष्याला साथीदार म्हणून भेटले. आणि त्यांनी गोरगरिबांची निस्वार्थपणे सेवा केलेली आहे. MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंट यांची मी आभारी आहे. नमस्कार, मी साक्षी भोगले, डॉक्टर मोठे यांची भाची आहे मी. आणि तुमचं खूप खूप धन्यवाद जे माझ्या मामाला त्याच्या कार्याबद्दल आजपर्यंत त्यांनी जे सपोर्ट केला, त्याचं जे सगळं सपोर्टिंग नेचर आहे त्याबद्दल तुम्ही त्याला सन्मानित केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंट. नमस्ते, मी डॉक्टर अश्विनी अमोल मोठे आणि डॉक्टर निलेश मोठे यांना जो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल MCM आणि साई एंटरटेनमेंटचे धन्यवाद. आणि त्यांची जी आत्तापर्यंत जी प्रेरणा आहे ते आमच्यासाठी सर्वांसाठी योगदानी आहे. आणि याच्यानंतर जे प्रेरणा त्यांची चालू आहे हा पुरस्कार तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि आता याच्यानंतर पुढची जी पिढी आहे त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी म्हणून ठरणार आहे. माझ्या भावांना पुरस्कार भेटला, मी त्यांच्यापेक्षा मोठा पुरस्कार.